नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित किंकाळी ही कादंबरी. आज भाग 6. धुरीच्या घरातनं पाणिनी आणि सौम्या दोघं बाहेर आले. आपल्या कारमध्ये बसले. त्यांच्याबरोबर नयनासुद्धा बाहेर आली. पटवर्धन, तुम्ही प्लीज जाऊ नका, इथेच थांबा. माझ्या सतत संपर्कात राहा. मला भीती वाटते, ते कधीही इथे येतील आणि माझ्या नवऱ्याला अटक करतील. प्लीज. आणि नेमकं कधी घडू शकतं हे? धुरीने घाबरून पाणिनीला विचारलं. तुझ्या कारची तपासणी झाली आणि त्यांना त्यात ठसे मिळाले की लगेचच. म्हणजे सुरुवातीला ते तुला चौकीत घेऊन जातील आणि ही मुलगी कोण आहे, तिची तुझी ओळख कशी आहे, हे सगळे प्रश्न विचारतील. तुझी भंबेरी उडवतील. त्यात तू कुठेही काहीही बोलायला चुकलास की ते एकतर तुझ्यावर आणि तिच्यावर एकत्रित खुनाचा आरोप करतील. पण मला दुसरी शक्यता जास्त वाटते आहे की ते तिला खुनी म्हणून पकडतील आणि तुला पुरावा किंवा माहिती दडवायचा प्रयत्न केला आणि खुन्याला साथ दिली असा आरोप तुझ्यावर करतील. आणि तुम्हाला वाटतं आहे की मी त्या मुलीबद्दल काहीच सांगू नये? तू तुझं वाक्य आहे ना अजून छोटं कर. मला म्हणायचं आहे की तू कशाबद्दल काही सांगू नको. पाणिनींनी सौम्याला शेजारी बसायला सांगितलं. कार चालू केली. किमान आपल्याला आता हे तरी कळलं की आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे. मला नाही वाटत त्याची खात्री अजून. सौम्या, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्या मुलीचं जॅकेट. अहो, कोण मुलगी? कसलं जॅकेट? प्रज्ञा पांडवचं जॅकेट. त्याचं काय? जॅकेटवरची मोत्याची बटणं. मला नाही समजलं. तुझ्या लक्षात आलं का की धुरीच्या बायकोनं त्या बाहेर पडणाऱ्या मुलीचं जे वर्णन केलं तेव्हा ती म्हणाली होती की तिच्या जॅकेटावर मोत्याची बटणं लावली होती. तिला कसं काय कळलं या बटणाबद्दल? अर्थात तिच्या नवऱ्याने सांगितलं असणार तिला. याचा अर्थ तिच्या नवऱ्याने तिला असं काही सांगितलं आहे की जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे. या बटणाबद्दल त्यांनी स्वतःहून आपल्याला काहीच सांगितलं नाही. आपल्याशी तो बोलत होता तोपर्यंत. आधी काहीही न समजल्यामुळे सौम्याचा गोंधळ उडाला. नंतर एकदम तिला काहीतरी आठवलं. काहीतरी ती बोलायला गेली आणि एकदम गप्प बसली. फक्त एवढंच म्हणाली, माय गॉड. तेच म्हणायचं आहे मला. मग आता काय करणार आपण? धुरीला अटक होईपर्यंत आपण थांबूया. एकदा त्याला अटक झाली की तिला शिकवायची संधी त्याला मिळणार नाही आणि नंतर तिला आपण आपल्या ऑफिसला आणू आणि मग शोधून काढू नक्की काय झालं आहे ते. सर, तुम्ही खूप मोठा धोका स्वीकारताय. प्रज्ञाला जे रेकॉर्ड किंवा जी डायरी डॉक्टर बंब यांच्या क्लिनिकमध्ये मिळाली, ती डायरी तिने घेणं, घरातून एका मुलीनं बाहेर पडणं, जॅकेटला मोत्याची बटणं असणं. देवा देवा देवा, तुम्ही या केसमध्ये भाग घेतला नसता तरच बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं आहे सर. मलाही असंच वाटलं, पण आता त्याला बराच उशीर झाला आहे नाही का? दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता नयना धुरीचा पाणिनीला फोन आला आणि एकदम तारस्वरात ते ओरडली, शेवटी ते झालंच मिस्टर पटवर्धन. पोलीस आले आणि निनादला घेऊन गेले. ते म्हणाले की डॉक्टर बंब यांच्या खुनाच्या संशयावरनं आणि पुरावा दडवण्याच्या संशयावरनं ते त्याला घेऊन जात आहेत. ठीक आहे, मला अंदाज होता तो. पण तुला वाटतं ना मी दिलेल्या सूचना तो पाळेल? माझी मनापासून इच्छा तर आहे की तो पाळेल. शेवटी आमच्या मुलाचं, कियांचं सुख आम्हाला महत्त्वाचं आहे. आम्ही त्याचे खरे आईवडील नाही हे त्याला कळलं तर किती मोठा अनर्थ होईल. पण तुला खात्री वाटत नाही आपल्या नवऱ्याबद्दल? नाही खात्री देऊ शकत मिस्टर पटवर्धन. मुळात त्याची विक्रेत्याची मेंटॅलिटी आहे. दुसऱ्याला पटवण्यात तो वाकबगार आहे. तू गाडीत बस आणि जेवढं लवकरात लवकर माझ्या ऑफिसमध्ये येणं शक्य आहे तेवढी लवकर ये. मी वाट बघतोय. किती वेळ लागेल? अर्धा तास. त्यापेक्षा कमी वेळात जमाव, पाणिनी म्हणाला आणि त्यांनी फोन बंद करून टाकला. सर, आपल्याकडचं ते डॉक्टर बंबचं रेकॉर्ड नष्ट करणं योग्य होईल ना? सौम्यानं विचारलं आणि पाणिनीने नकारार्थी मान हलवली. आत्ता नको, नंतर कदाचित करू. आजच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर आणि मिसेस धुरी ऑफिसमध्ये आल्या आल्या तिला माझ्या केबिनमध्ये घेऊन ये. तो खूप विचारात पडलेला होता.
अस्वस्थपणे तो आपल्या ऑफिसमध्ये येरझाऱ्या मारायला लागला. त्याची ही नेहमीची सवय. विचारांचं काहूर डोक्यात माजलं की तो अशाच येरझाऱ्या मारून आपलं डोकं शांत करायचा प्रयत्न करत असे. जवळजवळ 20 मिनिटं अशीच गेली. सौम्यानं दार उघडलंय. तिने दार उघडताच ती काय बोलते याचा विचार न करता पाणीनी तिला म्हणाला, घेऊन ये तिला आत. माझ्या शेजारीच उभी आहे, सौम्या म्हणाली. बस. सोफ्याकडे बोट दाखवत पाणीनी म्हणाला, आता बोलायला सुरुवात कर. म्हणजे डॉक्टर बंबना तू ओळखत होतीस. कियानच्या जन्माच्या वेळी जो काही फ्रॉड डॉक्टर बंब यांनी केला त्यात तू सामील होतीस. नैना धुरी एकदम थकल्यासारखी झाली. म्हणाली, सांगते सगळं. मला मूल होऊ शकणार नव्हतं हे मला समजलं आणि त्याच्याबरोबरीनंच डॉक्टर बंब यांच्या कार्यपद्धतीबद्दलसुद्धा म्हणजे अनधिकृत दत्तक पद्धतीबद्दल पण कळलं. डॉक्टर बंब यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे मी 6 आठवडे आमच्या अगदी जवळच्या नातेवाईकांना खोटंच जाहीर करायचं होतं की मला बाळ होणार आहे. आणि या कालावधीत मी पूर्णपणे सगळ्यांच्या संपर्कातनं बाहेर राहायचं होतं. ते मी केलं. म्हणजे तुमच्या दृष्टीनं त्यांच्या कृष्णकृत्यामध्ये मी सामील होते असं तुमचं म्हणणं असेल तर ती या दृष्टीनं. कियांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येऊ शकतो हे तुला पहिल्यांदा केव्हा लक्षात आलं? नाही, माझ्या नवऱ्यानं केलेल्या बतावणीतली लूपहोल्स तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. त्याची ती तथाकथित सेल्स मीटिंग संपवून तुझा नवरा घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याने तुला कॅन घेऊन जाणाऱ्या त्या मुलीबद्दल सगळी हकीकत सांगितली. तुला त्यात काहीतरी गोलमाल वाटली, भीती वाटली आणि मी त्याची उलट तपासणी घ्यावी म्हणून तू तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे पाठवलंस. मग यात काय चुकीचं केलं मी? सगळ्याच गोष्टी. मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुला बरोबर समजलं आहे सगळं. नवऱ्याच्या आधी तुला समजलं होतं की कियांचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर बंब यांच्या ऑफिसात आलेल्या मुलीबद्दल तू मला सांगितलंस. तू म्हणाली होतीस की तिच्या जॅकेटवर मोत्याची बटणं लावलेली होती. हो, बरोबर आहे. तुला कसं कळलं ते? कसं म्हणजे? माझ्या नवऱ्याने सांगितलं मला. हेच खोटं बोलतेस तू. तुला नवऱ्यानं नाही सांगितलं जॅकेटवरच्या मोत्याच्या बटणाबद्दल. त्याला काहीही माहिती नव्हतं. त्याला तिच्या कपड्याबद्दलसुद्धा फारसं काही सांगता आलं नाही. एखादा माणूस स्त्रीकडे बघितल्यावर तिचं वर्णन किंवा तिच्या कपड्याचं वर्णन जसं सर्वसाधारणपणे करू शकतो तितकीच माहिती त्याने आम्हाला दिली. तू मात्र आम्हाला माहिती देताना एखादी स्त्री जेवढ्या बारकाव्यानं माहिती देईल इतक्या बारकाव्यानं माहिती दिलीस. विशेषतः त्या जॅकेटचं वर्णन करताना. डॉक्टर बंब यांनी सोमवारी रात्री धुरी नावाच्या एका माणसाला अपॉइंटमेंट दिली होती आणि तुझा नवरा म्हणतो की ती अपॉइंटमेंट त्यांनी घेतली नव्हती. आणि ज्या पद्धतीनं तो हे ठामपणे नाकारतोय त्यावरून मला वाटतं की त्यांनी ती घेतलेली नसावी. आता धुरी या आडनावाची 2च माणसं आहेत. एक तो आणि दुसरी तू. आता मला सांग, तू का अपॉइंटमेंट घेतली होती डॉक्टर बंब यांची सोमवारी रात्रीची? पाणिनीने तिच्यावर एकदम बॉम्बच टाकला होता. ती एकदम हताश झाली. हो, मी घेतली होती अपॉइंटमेंट. माझं अंतर्मन मला सतत सांगत होतं की कियानबद्दल मला काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे त्याच्या जन्माचं रहस्य फुटण्याच्या संदर्भात. माझा नवरा मला हमी देत होता की तसं काहीही होणार नाही आहे. पण मला अंतर्यामी भीती वाटत होती. आणि त्यातून सोमवारी डॉक्टर बंब यांनी माझ्या नवऱ्याला लिहिलेलं एक पत्र माझ्या नजरेला पडलं. कुठं होतं हे पत्र? घरीच होतं. सर्वसाधारणपणे ऑफिसच्या संदर्भातली सगळी महत्त्वाची पत्रं नवरा त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर मागवतो. पण तरीही घरी काही पत्रं येत असतात, जाहिरात कंपन्यांची किंवा तत्सम पत्र. नवरा त्या पत्रांकडे फारसं लक्ष देत नाही कारण घरी येणारी पत्रं त्याच्या दृष्टीनं फारशी महत्त्वाची नसतात. ठीक आहे, हे पत्र नवऱ्याच्या नावाने आलं होतं आणि घरी आलं होतं. हो. आणि तू ते पाकिट उघडलंस? हो ना. त्या डॉक्टरने लिहिलं होतं की काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत काही नवीन विषय समोर आलेत आणि त्याबद्दल डॉक्टर आणि त्याची भेट घडणं आवश्यक आहे. नंतर तू हे पत्र तुझ्या नवऱ्याला दाखवलंस? छे, असं नाही काय केलं मी जाळून टाकलं ते. नवऱ्याला काहीही न सांगता? हो. नंतर काय केलंस तू? नवऱ्याच्या ऐवजी तूच डॉक्टर बंबची अपॉइंटमेंट घेतली? हो.
कारण नवरा जाऊन भेटून आला असता तरी त्यांनी मला सांगताना बऱ्याच गोष्टी कमी जास्त करून सांगितलं असतं. त्याचा स्वभावच आहे ना तो. प्रत्यक्ष काय भानगड आहे ते मला जाणून घ्यायचं होतं, म्हणून मीच डॉक्टरांना भेटायचं ठरवलं. डॉक्टरांनी मला रात्री 11:30 वाजता यायला सांगितलं. सोमवारी? हो, सोमवारी. अनायसे निनाची सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची मीटिंग होती. त्या दिवशी त्याला घरी यायला वेळ लागणार होताच आणि माझा अंदाज होता की मी डॉक्टरांना भेटून तो घरी यायच्या आत येईन. अगदी तो यायच्या आत नाही आले तरी त्याला तसं काही वाटणार नाही, कारण बऱ्याच वेळेला मी अशी बाहेर जात असते जेव्हा त्याची सेल्सची मीटिंग असते ना तेव्हा. ठीक आहे, डॉक्टर बंबच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं मला आता सविस्तर सांग बरं. डॉक्टर बंब यांच्या घराच्या अलीकडे 1-2 चौक सोडून मी माझी गाडी पार्क केली आणि चालत चालत त्यांच्या घराकडे गेले, रिसेप्शन रूमच्या दिशेनं. दार उघडं होतं. हां, दार उघडं होतं. मी आत गेले, पण आत प्रवेश केल्यावर त्यांच्याकडे अशी सिस्टीम आहे की खोलीत प्रवेश केला की आतल्या खोलीमधली बेल आपोआप वाजते. त्याचा आवाज ऐकून डॉक्टर बाहेर आले आणि मला म्हणाले, ठरल्या वेळेपेक्षा मी लवकर आली आहे त्यामुळं मला थोडं थांबायला लागेल. त्यामुळे त्यांनी मला बसवलं वेटिंग रूममध्ये. ते म्हणाले, आत्ता मी बिझी आहे, हातातलं काम संपलं की तुला भेटतो. मी बराच वेळ वाट बघितली. मी एकदम नर्वस झाले होते. त्या क्षणी मला एकदम जाणीव झाली की बंब यांच्या क्लिनिकमधली माझी उपस्थिती ही सुद्धा माझ्या दृष्टीनं खूप अडचणीची ठरू शकते. म्हणजे समजा डॉक्टर बंब यांची चौकशी करायला पोलीस येणार असतील नेमके त्याच वेळेला, किंवा मला ओळखणारं कोणी जर तिथे आलं तर मी पुरती गुरफटून गेले असते या प्रकरणात. त्यामुळे मला तिथे वेटिंग रूममध्ये नुसतं थांबून चालणारच नव्हतं, ते धोकादायक ठरणार होतं. ऑफिसच्या टोकाला रेस्टरूम होती. मी तिथपर्यंत गेले. 2 दारं मला दिसली, एक ऑफिसातल्या बाजूला जाणारं आणि एक बाहेरच्या बाजूला जाणारं. मी त्या खोलीत गेले आणि बाहेरच्या बाजूला जाणारं दार किलकिलं ठेवलं जेणेकरून मला बाहेरचं बघता येईल. थोड्या वेळाने बाहेरचं दार उघडलं गेलं आणि ती मुलगी आत आली. हां, म्हणजे तुझ्या नवऱ्यानं वर्णन केलेली मुलगी, कॅनवाली. हां, बरोबर. तू व्यवस्थित बघितलंस तिच्याकडे? हो. मग पुढे काय झालं? तर आतल्या ऑफिसमधनं एकदम झटापटीचे किंवा मारामारीचे आवाज ऐकू यायला लागले. म्हणजे चक्क ठोसे मारण्याचा आवाज किंवा काहीतरी आपटल्याचा आवाज. मी आतल्या बाजूला जाणारं दार उघडलं. पाहिलं तर डॉक्टर बंब जमिनीवर पडलेले होते. माझ्याकडे पाठमोरी असणारी एक व्यक्ती उघडलेल्या तिजोरीसमोर बसली होती आणि तिजोरीतली पुस्तकं, फायली, कागदपत्र हे सगळं त्याच्यासमोर उघडं पडलेलं होतं. मग तू काय केलंस? मला त्यावेळेला दुसरं काही सुचलंच नाही. मी प्रचंड जोरात किंचाळले, अगदी बेंबीच्या देठापासून किंचाळले मी. मग काय झालं? ती व्यक्ती एकदम दचकली आणि जीव तोडून घराच्या मागच्या दिशेला पळून गेली. त्या व्यक्तीचा चेहरा पाहिलास का तू? नाही. माझ्या मनात विचार आला की त्या व्यक्तीमुळे मी जेवढी घाबरली नाही त्यापेक्षा जास्त धक्का त्या व्यक्तीला बसला आहे, म्हणूनच ती व्यक्ती पळून गेली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला बाहेरच्या बाजूला येऊन बसलेल्या त्या तरुणीचा. अजूनही ती बाहेर बसलेली दिसत होती. तिने मला बघू नये म्हणून मग मी सुद्धा मागच्या दरवाज्यानं पळून गेले. म्हणजे तुझ्या किंकाळीनं जी व्यक्ती बाहेर पळून गेली त्याच दरवाज्यातनं तूही बाहेर पळालीस? हो, अगदी त्याच मार्गाने. मग तू बाहेर गेल्यानंतर त्या व्यक्तीचा काही मागोवा तुला लागला का? नाही, मला कोणीच दिसलं नाही. मी दमले होते. नंतर थोडीच फिरल्यानंतर त्या घरापासून थोडं लांब बाजूला मी चालत चालत गेले आणि मग माझी कार लावली होती त्या दिशेला गेले. घरी आले, कपडे बदलले, सरळ झोपून गेले. रात्री केव्हा तरी उशिरा निनाद आला. मी त्याला असं भासवलं की मी गोळी घेतली आहे झोपेची, त्यामुळे मी गाढ झोपली आहे. मी त्याला थोडेफार प्रश्न विचारले, मीटिंग कशी झाली वगैरे, आणि खूप झोप येते असं त्याला भासवलं. प्रत्यक्षात मात्र मी टक्क जागी होते. पण मग तुझा नवरा? तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला. वेगळ्या खोलीत? हां, दोघांच्या 2 वेगळ्या खोल्या आहेत, पण त्यांना जोडणारी ड्रेसिंग रूम आणि बाथरूम एकच आहे. बऱ्याच वेळेला माझा नवरा असा रात्री अपरात्री येतो, मग मला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून त्याच्या खोलीत जाऊन वेगळा झोपतो. कारण मला ना जरा काही खुट्ट वाजलं तरी जाग येते. आणि आल्यानंतर तो पुन्हा बाहेर गेला? हां, बहुतेक 3 वाजता पुन्हा तो बाहेर पडला. किती वेळ बाहेर होता तो?
1.5 तास असेल साधारण. जाताना त्याची कार बाहेर घेऊन गेला. हो. मग त्याबद्दल काही विचारलं नाहीस तू त्याला? नाही विचारलं. मग नंतर काय केलंस तू? दुसऱ्या दिवशी मला इतकी निराशा आली की खायची इच्छाही होत नव्हती. तरी मी नवऱ्याला त्याच्या सेल मीटिंगबद्दल प्रश्न विचारले, उशीर का झाला वगैरे विचारलं. तेव्हा त्याने कॅन घेऊन जाणाऱ्या बाईची गोष्ट मला सांगितली. मला आधी ती खरीच वाटली. मी त्याला म्हणाले की अशा असहाय्य तरुणीला हॉटेलमध्ये सोडून येणं योग्य नव्हतं, त्यापेक्षा इथे घरी आणलं असतं तर जास्त बरं झालं असतं. मग मी त्याला सुचवलं की आपण दोघेही हॉटेलवर जाऊ, तिला इथे घरी आणू, एकत्र नाश्ता करू. तो तयार झाला त्या गोष्टीला. नाही, आधी आढेवेढे घेतले पण नंतर झाला तयार आणि तुला तो तिथे घेऊन गेला. हां, तो खोटं बोलतोय असा संशय मला नेमका कधीपासून यायला लागला मला नाही सांगता येणार, पण मला असं जाणवलं की तो मला तिथे घेऊन जात असताना त्याला माहिती होतं की ती तिथे नाहीच आहे. वाटेत तो नेहमीप्रमाणे बऱ्याच बतावण्या करत होता. तेव्हा मला वाटलं की हा पहाटे 3ला उठून गेला बाहेर, तेव्हा तिला हॉटेलमधनं तिच्या घरी यांनी पोचवलेलं असावं. तरी मी काही बोलले नाहीत. मी त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे बोलू दिलं, पण मी विचार करत राहिले. पण डॉक्टर बंब यांच्या घरी घडलेल्या प्रसंगापासून मी पुरती हताश होऊन गेले होते. गाडीत तर मी सतत रेडिओच्या बातम्या लावूनच ठेवल्या होत्या आणि त्यातून मला समजलं होतं की पोलिसांनी त्यांच्या घरचं अपॉइंटमेंट पुस्तक जप्त केलं होतं, ज्यात पांडव आणि धुरी अशी 2च नावं होती. मला माहीत होतं पटवर्धन की ते ज्या धुरीबद्दल बोलतायत ती मी होते. पण निनादच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला जाणवत होतं की धुरी म्हणजे तो स्वतःला समजतोय. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात, पण नंतर काय केलंस? मी त्याला विचारलं की तू डॉक्टर बंबच्या घरात गेला नव्हतास ना? मग त्यावर काय म्हणाला तो? त्यावर तो काही बाई बोलायला लागला, थापा मारायला लागला. म्हणून मग मी तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की माझ्या नवऱ्याला जरा उलटसुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या स्टोरीमधलं खरं तथ्य शोधून काढा. ती मुलगी त्याला ब्लॅकमेल करत असावी किंवा नंतर करेल असं मला वाटत होतं. नवऱ्याला पटवायला त्रास नाही का पडला, म्हणजे माझ्याकडे येण्यासाठी? थोडासा पडला, पण तो आला शेवटी तुम्हाला भेटायला. तर ही माझी सगळीच्या सगळी हकीकत आहे. तुमच्यापासून मी काहीही हातचं राखून न ठेवता सांगितलं आहे तुम्हाला. पण माझ्या कियानला वाचवा. तो आमचा मुलगा नाही हे कधीच समाजासमोर येऊ देऊ नका. तो माझा एवढा लाडका आहे ना की त्याच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. माझ्या भावना मी शब्दात नाही सांगू शकणार तुम्हाला. आपण निनाद आणि नैना यांचे खरे पुत्र नाही तर दत्तक पुत्र आहोत, ते सुद्धा अधिकृत दत्तक विधानातनं नाही तर चोर मार्गानं. हे 2 धक्के त्याला एक वेळ सहन होतील, पण आता आपले आईबाबा खुनाचे संशयित म्हणून पकडले गेलेत, हा धक्का फार मोठा असेल हो त्याच्यासाठी. नैना रडत म्हणाली, माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकतेस ग तू. मिसेस धुरी पाणिनी पटवर्धनला भेटून गेल्यानंतर सौम्यानं आपली खुर्ची पाणिनीच्या टेबलजवळ घेतली आणि काळजीयुक्त स्वरात म्हणाली, सर मला काळजी वाटते, हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? सौम्या, मला अजूनही खात्री नाही आहे की मी नक्की कोणाचा वकील आहे. वरकरणी मी निनाद धुरीचा वकील आहे, पण त्याला असं वाटतंय की मी कियानसाठी सगळं करावं. आपल्याकडे आता जो काही पुरावा आहे त्या आधारे निनाद धुरीला मी या लफड्यातनं बाहेर काढू शकतो. पण ज्या क्षणी मी हे करीन त्या क्षणी त्याच्या बायकोवर खुनाचा आरोप येऊ शकतो. सर, तुम्ही निनाद धुरीला सांगणार आहात का की त्याची बायको डॉक्टर बंब यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती आणि तिने काय पाहिलं? इथे खरी कायदेशीर अडचण आहे सौम्या. म्हणजे वकील या नात्यानं मी माझ्या आशिलाला सांगितलं पाहिजे मला काय समजलं आहे ते. पण आता या प्रकरणात मी ते सांगणं योग्य आहे का नाही हेच मला ठरवता येत नाही आहे. सर, मला काळजी वाटते ती त्या डायरीची. पाणिनी एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला, तुझ्याकडे ती डायरी? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात तसं सांगितलं नाही आहे की माझ्याकडे आहे म्हणून. आधी सांगितलं नसेल तर आत्ता सांग, आहे का तुझ्याकडे डायरी? हो आहे. दे ती माझ्याकडे. वेळ लागेल त्यासाठी. जा घेऊन ये पटकन. सौम्या उठली, बाहेर गेली. 5 मिनिटांनी एक रजिस्टर वजा डायरी घेऊन आली. पाणिनीने ती आपल्या हातात घेतली, कोटाच्या खिशात टाकली. काळजी करू नको सौम्या, इथून पुढे मी बघीन याचं काय करायचं आहे.
सर, तुमच्या ताब्यात आत्ता अशी डायरी आहे की ज्याची चोरी झाली आहे. प्रज्ञा पांडवनं डायरी दिली आहे आणि तिने ती चोरलेली डायरी आहे. खांडेकर या सगळ्यातनं काय आरोप करतील तुमच्यावर माहिती आहे? की खुनाच्या खटल्यात महत्त्वाचा असा एक पुरावा तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेतला, पोलिसांना न कळवता. तो पुरावासुद्धा खुनाशी संबंध असलेल्या पण तुमचं अशील नसलेल्या एखाद्या व्यक्तीनं चोरलेला पुरावा. तुला भीती वाटते हे मी समजू शकतो सौम्या, पण ज्या वेळेला एका वकिलाला वाटतं की तो जे काही करतो ते बरोबर आहे, त्यावेळेला तो कायद्यातल्या तरतुदींचा किंवा त्यातल्या काही त्रुटींचा फायदा घेऊ शकतो आपल्या अशिलाच्या हिताच्या दृष्टीनं. मग ही डायरी तुम्ही पोलिसांना देणार आहे का? पुढची 100 वर्ष तरी नाही. मग तुम्ही चांगल्या अडचणीत येणार सर. पाणिनीने तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. आपल्या पॅन्टच्या खिशात दोन्ही हात घालून तो फेऱ्या मारायला लागला. त्याच्या डोक्यात त्या डायरी व्यतिरिक्त वेगळेच विचार चालू होते. अचानक तो सौम्याला म्हणाला, डॉक्टर बंब यांचं ते अपॉइंटमेंटचं रजिस्टर, त्याच्यावर फक्त धुरी असं नाव लिहिलं होतं. ते नाव नीना धुरीसाठी नव्हतं तर नैना धुरीसाठी होतं. त्याच्यावर दुसरं नाव पांडव असं लिहिलेलं होतं. मी असं गृहीत धरत होतो की नीना धुरी आणि प्रज्ञा पांडव यांनी एकत्र अपॉइंटमेंट घेतली होती. पण आता माझ्या लक्षात येतं आहे की ती एकत्र अपॉइंटमेंट नव्हती, वेगवेगळ्या वेळी भेटण्यासाठी होती. सौम्या, आपल्याला धुरी म्हणजे नीना धुरी वाटला, पण प्रत्यक्षात ती अपॉइंटमेंट नैनासाठी होती. त्याचप्रमाणे पांडव या नावाची अपॉइंटमेंट आपण प्रज्ञासाठी गृहीत धरतोय, पण प्रत्यक्षात ती मुलाच्या वडिलांसाठी तर नसेल. माय गॉड, सौम्या म्हणाली. पण सर, वडील तर 6 वर्षांपूर्वी गेलेत. सौम्या, पटकन कनकला फोन लाव, त्याला सांग या पांडव फॅमिलीची सगळी माहिती काढ. उगाचच आपण चुकीच्या गृहितावर आधारित काही निर्णय घ्यायला नको. सौम्यानं कनकला फोन लावला आणि पाणिनीने दिलेला निरोप त्याला दिला. सर, तुम्हाला त्या चोरीच्या डायरीचं काय करायचं आहे हे सतावतं आहे. माझ्या डोक्यात एक उपाय आहे. तुम्ही दुसऱ्या एखाद्या वकिलाचा सल्ला का घेत नाही? अगं, मी स्वतः वकील असताना दुसऱ्या वकिलाचा का सल्ला घेऊ? तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यासाठी सर. म्हणजे तुम्ही दुसऱ्या एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या की माझ्याकडे अशी एक चोरलेली डायरी आली आहे, तर त्याचं मी काय करू? मग तोच वकील तुम्हाला सल्ला देईल की ती पोलिसांकडे द्यायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला आपोआपच कायदेशीरदृष्ट्या संरक्षण मिळाल्यासारखं होईल. तुम्ही म्हणू शकाल ना की माझ्या वकिलानं मला सल्ला दिला म्हणून मी पोलीस सांगूनसुद्धा ती डायरी त्यांच्याकडे दिली नाही. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. सौम्यानं फोन उचलला. बोलणं झाल्यावर तिने फोनवर हात ठेवून पाणिनीला सांगितलं, बाहेर वेधस कर्णिक नावाची व्यक्ती आली आहे आणि त्यांना तुम्हाला तातडीनं भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे असं तो म्हणतोय. वेधस कर्णिक बार असोसिएशनमधला अत्यंत हुशार पण पहुंचा हुआ असा क्रिमिनल लॉयर आहे हा. आता याला माझ्याकडनं काय हवं असेल? काय योगायोग आहे बघा सर. मीच तुम्हाला दुसऱ्या वकिलाचा सल्ला घ्यायचं सुचवलं आणि एक हुशार वकील आपल्या दारात हजर आहे. तर आता त्याचा सल्ला घ्या, मी म्हणते त्या कारणासाठी. तू म्हणतीयस तसं काही होणार नाही आहे सौम्या. ती डायरी माझ्याकडे ठेवावी, पोलिसांना देऊ नये असा सल्ला तो नाही देणार मला. का नाही देणार? कारण तो माझ्यासाठी स्वतःची मान नाही अडकून घेणार. तो अत्यंत पोचलेला आणि हुशार पण नीच असा वकील आहे. त्याला आत पाठव सौम्या. कर्णिक आत आला. तो एका छोट्या देहयष्टीचा पण तुडतुडीत असा माणूस होता. आत आल्यावर त्यांनी पाणिनीला शेकहँड केला. काय, कसे आहात मिस्टर पटवर्धन? मी छान आहे. तुम्ही कसे आहात? आज अचानक काय काम काढलं? नाही, खास असं काही काम नाही आहे. या इमारतीत माझं काम होतं. मला आठवलं की तुमचं ऑफिस या बिल्डिंगमध्ये आहे. मग विचार केला की यावं, तुम्हाला भेटून जावं. तशी आपली भेट वरच्यावर कधी होत नाही, पण मी तुम्ही लढवलेल्या केसेसचा अभ्यास करतो. मला त्यात खूप रस असतो. त्यात तुम्ही असं समजू शकता की अप्रत्यक्षरित्या मी तुमचा शिष्य आहे. थोडा वेळ जरी मी तुमच्याबरोबर घालवला तरी मला बरंच काही नवीन शिकता येईल. पाणिनीनं यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा कर्णिक पुढे म्हणाला,
तुमची सेक्रेटरी मिस सोहोनी हिच्यासमोर आपण मला जे काही बोलायचं आहे ते बोललो तर चालेल ना? काहीच हरकत नाही. माझी ती सेक्रेटरीच आहे आणि माझ्या कामाची पद्धत अशी आहे की इथे येणाऱ्या आशिलाबरोबर माझी जी काही चर्चा होते ती तिला पुन्हा सांगत बसण्यापेक्षा मी तिला चर्चेला उपस्थित राहायलाच सांगतो. आपल्यातली सगळी चर्चा ती गोपनीय ठेवते, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. नाही, मला त्याबद्दल काळजी नाहीच आहे. म्हणजे ती इथे उपस्थितीत राहण्याची मला भीती नाही आहे. मला भीती वाटते ते तिच्या पेन्सिल आणि डायरीची. तिला सवय आहे ना की जी काही चर्चा होईल ती लगेच शॉर्टहँडमध्ये लिहून ठेवायची. म्हणजे तुम्ही असं काही मला सांगणार आहात का की जे तिने लिहून घेऊन नाही आहे अशी तुमची इच्छा आहे? हो. म्हणजे तुम्ही असं काही सांगणार आहात का की जे नंतर तुम्ही नाकारू शकता? कर्णिकनी थोडा वेळ विचार केला. नंतर पाणिनीच्या डोळ्याला डोळा भिडवत तो म्हणाला, हो. पाणिनी मोकळेपणानं हसला आणि सौम्याला उद्देशून म्हणाला, कर्णिकांचा हा मोकळेपणा मला आवडला बरं का सौम्या. तू तुझी पेन्सिल खाली ठेव आणि इथे माझ्या शेजारी बस. काहीही लिहून घेऊ नको. आपल्यात जे बोलणं होणार आहे ते कुठल्याही साक्षीदारासमोर होऊ नये. असं म्हणून आपल्यातल्या बोलण्यात साक्षीदार असावा ही माझी इच्छा अजून तीव्र केली तुम्ही. पाणिनी म्हणाला. कर्णिकचा एकदम नाईलाज झाला. हां, ठीक आहे, तर तुम्ही म्हणताय तसं होऊ दे. राहू दे सौम्याला इथे उपस्थित. मला बोलायचं होतं ते डॉक्टर बंब यांच्या प्रकरणात. काय बोलायचं होतं? पाणिनी म्हणाला. आपल्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर कुठलेही भाव येणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली. मी प्रज्ञा पांडवचा वकील म्हणून नेमला गेलो आहे. ती माझ्याकडे आली. तिने मला वकीलपत्र दिलं. मला असं समजलं की तुम्हीच तिला एखादा वकील बघ असं सांगितलेलं होतं. खरं तर तुमचे आभार. तुम्ही मला एक प्रकारे नवीन क्लायंट मिळवून दिलात म्हणून. नाही, मी तिला विशेषत्वानं तुमचं नाव सुचवलं नव्हतं. मी तिला एवढंच सुचवलं की एखादा वकील बघ. नाही, तरीसुद्धा तुमच्यामुळे मला हा नवीन क्लायंट मिळाला त्याबद्दल धन्यवाद आहेतच. तर मी तुम्हाला उगाचच इकडच्या तिकडच्या वायफळ गप्पा न मारता डायरेक्ट विषयाला हात घालतो. ही प्रज्ञा पांडव माझ्याकडे आली खरी तिची वकिली मी घ्यावी म्हणून, पण मला देण्यासाठी तिच्याकडे पैसेच नाही आहेत. मग तुम्ही वकिली नाकारा सरळ. नाही, तसं नाही. तिच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, पण पैसे येणार आहेत. कसे काय येणार आहेत तिच्याकडे पैसे? तुम्हीच देणार आहात ते मला मिळवून. मी? अर्थात तुम्ही. तुम्हाला तुमच्या आशिलाकडून मिळतील आणि तुम्ही ते मला द्याल. किती रक्कम असणार आहे ही? हे बघा पटवर्धन, मी माझी सगळी कार्ड्स टेबलवर ठेवतो. तुमचा आशील हा एक श्रीमंत आशील आहे. एका खुनाच्या प्रकरणात तो अडकला आहे. एका विशिष्ट प्रसंगी आणि एका विशिष्ट वेळेला माझी आशील प्रज्ञा पांडव त्याला त्या आरोपातनं मुक्त करू शकते. ती असं सांगू शकते की तो स्वतः डॉक्टर बंब यांचा खून झाला त्यावेळेला बाहेर होता. दुसरीच कुठली तरी स्त्री खुनाच्या जागी हजर होती. न्यायाधीशांनी या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हवा ना. मी जेव्हा प्रज्ञाला शिकवून पूर्ण तयार करीन त्यावेळेला सरकारी वकील आणि न्यायाधीश दोघंही विश्वास ठेवतील. पण मला सांगायचं आहे तर हे नाही आहे. मला वेगळंच काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी आणि महत्त्वाचं बोलायचं आहे. श्रोते हो, 2 वकिलातली ही जुगलबंदी अशीच चालू राहणार आहे पुढच्या भागात, अर्थात 7व्या भागात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो. भेटूयात उद्या किंकाळी या कादंबरीच्या 7व्या भागात.